आम्ही चाललो आहोत येरमाळ्याला आणि संध्याकाळी स्वारगेटला आलो होतो बस स्थानकावरती. एवढी काही गर्दी नव्हतीच, पावसाचं वातावरण होतं त्यामुळे गर्दी फार कमी होती. यात्रेच्या वेळेस फार गर्दी होती तिथे. त्यानंतर कशीबशी आम्हाला 11 वाजता बस मिळाली. ती पण बार्शीपर्यंत बस होती. बसमध्ये बसलो आणि येरमाळ्याला गेलोत. 4:30 वाजता बार्शीमध्ये उतरलो, पण त्यानंतर आम्हाला येरमाळ्याला लगेच बस मिळाली होती. त्यामुळे आम्ही 5 वाजता तर येरमाळ्यामध्ये होतो. पण 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत आम्ही इथेच थांबलो होतो, कारण की एवढ्या लवकर डोंगरावर जाऊन तरी काय करणार. 6 वाजता तिथून निघालो. 7 वाजता ही फार गर्दी झाली होती वरती. दत्तोबाच्या लवणामध्ये सगळे सकाळी लवकर येतात किंवा ज्या पण टायमिंगला येतील तेव्हा इथं आंघोळ करूनच देवीचं दर्शन घ्यायला जातात. मला ही आंघोळ करायचीच होती, ती मीही सुरुवात येरमाळ्याच्या येडेश्वरीला आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा दत्तोबा लवणामध्ये सगळेच जण येतात, दर्शन घेतात. इथे आहे देवीचं कुंडल आणि इथून जे पाणी, हेच पाणी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी आंघोळीसाठी वापरलं जातं. प्रत्येकजण 30-50 रुपये एक बकेट अशी या पाण्याची किंमत आहे आणि हे पाणी घेऊनच आंघोळ्या केल्या जातात. पाणी खूप पवित्र मानतात. इथे मी येऊन आंघोळ केली, छान असं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर मंदिरावर जाण्यासाठी तिथून वरपर्यंत चालत जावं लागतं. तसं लांबच आहे, पण 10 ते 15 मिनटामध्ये ते अंतर येतंच. आणि पाऊस पडला होता त्यामुळे रस्त्यावरतीही खूप चिखल असा झाला होता. आणि येता जाताना सगळेजणच हळद लावतात, कारण की इथे हळदीचा खूपच मान आहे. प्रत्येकाच्या नवसाची हळद असते. इथे आल्यानंतर 4 बांगड्या जरी देवीच्या नावाने भराव्यातच. हे सुवासिनींचं लेणं असतं, त्यामुळे मला तर फारच आवडतात बांगड्या. मला 3च बांगड्या भरायच्या होत्या, पण त्या म्हटल्या की नाही 6-6 बांगड्या भराव्यात. म्हटलं ठीक आहे चालेल. तर मग 6-6 बांगड्या त्यांनी भरायला सुरुवात केली. बांगड्या भरल्यानंतर मी म्हटलं आता वरती मंदिरावरती पण जायचं आहे, दर्शन घ्यायचं. आणि सकाळची वेळ होती त्यामुळे जास्त गर्दी नव्हतीच मंदिरावरती. आणि नंतर आमचा कंदुरीचा कार्यक्रम होता, त्यामुळे मला पुन्हा तर खाली यायचंच होतं. पण मी म्हटलं नाही, आलो आहे तर सकाळी देवीचं दर्शन घेऊन पुढचा कार्यक्रम करता येईल, आणि म्हणून आम्ही आता वरती आलो होतो. वरती आल्यानंतरही खूप छान असं आमचं देवीचं दर्शन झालं गाभाऱ्यामध्ये. गर्दी कमी असल्यामुळे पटकन आम्हाला नंबरही आला आणि आतही जाता आलं. आणि तिथेही मी शूट केलं. ॲक्च्युली इथं करता येत नाही, पण खास तुमच्यासाठी मी इथं व्हिडिओ चालू ठेवला होता. आणि ते ॲक्च्युली करताच येत नव्हतं. आणि त्यानंतर सगळीकडेच हळद लावतात, पण ह्या ताईंना म्हटलं थांबा जरा, मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये घेणारच आहे, कारण की त्या मला 2दा भेटल्या होत्या हळद लावताना. थांबा जरा, थोड्या वेळाने अजून एक व्हिडिओ पोस्ट करण्याची. तर फिर